मुंबईच्या दादरमधल्या शिवाजी पार्कचं ऐतिहासिक मैदान आणि राजकीय घमासान हे जणू महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं समीकरण बनलंय। आगामी महापालिका निवडणुकांआधी पुन्हा एकदा शिवाजी पार्कचं मैदान चर्चेत आलंय। प्रचाराची सांगता करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी दोन्ही शिवसेना आणि मनसेनं कंबर कसली आहे पाहूया। शिवतीर्थावर कुणाचा आवाज घुमणार? उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा? शिवाजी पार्कचं मैदान आणि निवडणुका हे एक वेगळं समीकरण आहे। कारण निवडणुका लागल्या की याच मैदानातून प्रचाराच्या तोफा धडाडतात। उद्धव ठाकरे असोत, एकनाथ शिंदे असोत किंवा मग राज ठाकरे, दिग्गजांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना बळ मिळतं आणि मग निवडणुकीची रणधुमाळी रंगते। त्यामुळे शिवाजी पार्कचं मैदान प्रत्येकालाच हवं असतं। महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर मुंबई महापालिकेत शिवाजी पार्कवर सांगता सभा घेण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून आणि मनसेकडूनही अर्ज दाखल झाले आणि परवानगी कुणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली। 15 जानेवारीला मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। त्यामुळे त्याआधी शिवाजी पार्कात सांगता सभा घेण्यासाठी दोन्ही शिवसेनांनी प्रयत्न सुरू केलेत। तर 11 जानेवारीसाठी मनसेनंही पत्र दिलंय। शिवाजी पार्क हे मैदान सभेसाठी मिळावं म्हणून नेहमीच चर्चा आणि राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यातच आता या तीन पक्षांनी समान तारखेसाठी अर्ज केल्यामुळे नेमकं हे मैदान कोण मारणार, या मैदानावर नेमकी सभा कोणाची होणार आणि या मैदानातून नेमक्या काय घोषणांचा पाऊस पडणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे 11 जानेवारी, 12 जानेवारी आणि 13 जानेवारीला दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर नेमकी सभा कोणाची होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।